मी मुकुंद उमेश नाथ. मी इथे 4th, 5th, 6th 3 वर्ष होते या शाळेमध्ये. म्हणजे लहान होते खूप तेव्हा, आता एवढं काही आठवत नाही. बट मी जेवढं ऍक्टिव्हिटीज इथे म्हणजे अभ्यास तर मी इथे कमी केले, बट ऍक्टिव्हिटीज खूप जास्त केली. आणि ते ऍक्टिव्हिटीज म्हणजे असे होते की ते बाकीच्या स्कूलमध्ये बिलकुल नाही व्हायचे. असे कधी नाही केले. म्हणजे जसं की एक्झाम्पल, टिफिन मध्ये तुम्ही सर्कल शेपचे सर्व आणा, या कलरची भाजी आणा, त्या कलरचं हे आणा, हे सर्व बाकीच्या स्कूलमध्ये होत नाही जे मी इथं गेले. म्हणजे एकदम मतलब क्रिएटिव्हिटी काय असते ते या शाळेने मला शिकवली आहे. मला अजूनपर्यंत हर एक टीचरचं नाव माहिती आहे, शिंदे सर, प्रणाली मॅम. बिकॉज ऑफ मी त्यांच्याकडून एवढं मार खाल्ले नाही. मी अभ्यासात चांगली नव्हते आधी. त्यामुळे मला मॅथ्स 0, इंग्लिश 0, काही नव्हतं मला. म्हणजे स्टडी माझं एकदम 0 होता लिहिलं. बट 4th, 5th, 6th इथं 3 वर्ष राहून त्यांनी म्हणजे मी मार खूप खाल्ले. ते एवढं मला आठवतं शिंदे सरांकडून स्पेशली. एवढे जोरात ते स्टिक मारायचे, त्यांच्यामुळे मी इंग्लिश शिकले. आणि एवढं प्रॉपर त्यांनी माझं ग्रामर घेतलंय ना, म्हणजे क्लासमध्ये शिकवता एक स्पेशल जे असतं ना घेतात, तसं टाईपमध्ये त्यांनी मला घेतलंय. त्यामुळे मला एवढं जमतंय आता तरी. 6th मध्ये मी जे प्रोजेक्ट केलं होतं ते मी लिटरली 12th मध्ये प्रेझेंटेशन केले. त्याच 12th मध्ये 6th आणि त्यात मी 2nd प्राइज भेटला मला. आणि 6th प्रोजेक्ट मी 12th मध्ये केलं, त्यात मला 2nd प्राइज भेटला. हे मला म्हणजे खूप चांगलं वाटलं की मी ट्युशन्स कधी लावले नाही, बट जेवढं म्हणजे शिकवायचे ते मी इथूनच शिकलीये. म्हणजे एक्स्ट्रा क्लासची मला जास्त गरज नव्हती. म्हणजे 4th मध्ये मी लावली. मी जसं सांगितलं, मी स्टडीज मध्ये काही एवढी चांगली नव्हती. बट जसं जसं माझं कॉन्टॅक्ट वाढायला लागलं टीचर्स सोबत, शिंदे सर, प्रणाली मॅम, प्रिन्सिपल मॅम, त्यांनी मला इतकं सपोर्ट केलेलं अभ्यासासाठी. त्यामुळे म्हणजे मला ट्युशनची नंतर 2 वर्ष गरज पडली नाही. तर 6th मध्ये एक एक्झाम होती होमी बाबाची. तर त्यामध्ये ना मला शिंदे सर मला बोलले होते की भाई नुपूर तू हे करू शकते. म्हणजे सर नाही सर, माझ्याने तर होणार नाही. जे क्लासचे टॉपर्स आहेत त्यांना बोलत मी ऍटलीस्ट ते क्रॅक करू शकतात. मग बोले नाही, तुला जेवढे येते तेवढे अटेम्प्ट नको करू, तू हर एक अटेम्प्ट कर. निगेटिव्ह मार्किंग आहे तरी तू अटेम्प्ट कर, तुला येईल, तुला जमेल. ओके सर ठीक आहे, ट्राय करेन मी. दुसऱ्या दिवशी नागपूरला गेलो, एक्झाम होती. एक्झामला बसल्या मला एक क्वेश्चनचा आन्सर येत नव्हता. बट मला सरांचं आठवलं की तू हर एक क्वेश्चन अटेम्प्ट कर. मी हर एक क्वेश्चन अटेम्प्ट केला. आणि रिझल्ट नंतर कळालं की नुपूर तू सिलेक्ट झाली आहे या एक्झाम मध्ये, तुला प्राइज भेटले. हे मी स्वतः शॉक मध्ये की भाई कसं. मग तेव्हा मला शिंदे सर आठवले की ते बरोबर. मी अजून पण तेच करते. आता सीईटीची एक्झाम झाली, मी हर एक ऑप्शन सोडवून येत. माझं म्हणजे लक एवढं चांगलं झालं नाही त्या बाबतीत की भाई होऊन जात. माझ्या घरच्यांसोबत खूप भांडणं व्हायची. आणि माझी एवढे एक्स्ट्रीम भांडणं झाली की मम्मी इथे स्कूलमध्ये आली होती, स्कूल सुरू असताना, की भाई ही मुलगी अशी अशी माझ्यासोबत खूप भांडते, नीट बोलत नाही, तिचं वय काय, ती काय बोलते. आणि हे तिने प्रिन्सिपलला कंप्लेंट केली. आणि असं पूर्ण स्टाफ उभा होता, मॅम उभे होते. आणि आय गेस माझी कंप्लेंट केली. मी बाजूला रडत होती की भाई काय मला आता मॅम समोर तिने बोलल्या तर मॅम मला कसं ट्रीट करणार, की ही मुलगी अशी कसं ट्रीट करणार. बट त्यांनी ते करायच्या ऐवजी मला समजवलं. मला इतकं म्हणजे चांगलं सांगितलं की मग आई कशी असते बा, त्यांनी 9 महिने पोटात ठेवते असं तसं. म्हणजे एक टाईप ऑफ त्यांनी माझी काउन्सिल केली. म्हणजे 3-4 दिवस तरी त्यांनी मला समजवले. प्रणाली मॅम होते, त्यांनी माझी 5 दिवस काउन्सिल केली. म्हणजे त्यामुळे मला एवढं फरक पडला की आता मम्मीसोबत कसं वागायचं. म्हणजे ते जर तेव्हा मला कळलं नसतं की मी अजूनही भांडत राहिले असते. बट त्यावेळेस त्यांनी म्हणजे तेवढं काउन्सिल केल्यामुळे मला आता थोडं समजतं. थँक्यू.